भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों को यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 मार्च 2026 मंगळवार। महान प्रेम। परंतु आपण पापी असतानाच ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण पत्करले, यात देवाने आपले प्रेम आपल्यावर प्रकट केले। रोमकार 5 अध्याय 8 वचन। प्रेमाची सर्वात महान अभिव्यक्ती म्हणजे एखाद्याने दुसऱ्यासाठी आपले जीवन अर्पण करणे। प्रेमापोटी कोणी पैसा, मालमत्ता किंवा संबंधी देऊ शकतो, पण जर कोणी आपलेच जीवन, जे अत्यंत मौल्यवान आणि अमूल्य आहे, दिल, तर त्या प्रेमाशी कोणते प्रेम तुलना करू शकेल? बायबल म्हणते, मित्रांसाठी आपले प्राण देणे यापेक्षा मोठे प्रेम कोणाचेही नाही। योहान 15 अध्याय 13 वचन। येशू ख्रिस्त आपला परिपूर्ण मित्र आहे। त्याने केवळ आपल्या मित्रांसाठीच नव्हे, तर पाप्यासाठीही आपले जीवन अर्पण केले। एखाद्याचे पाप कितीही भयंकर असो, तरी प्रभूचे त्याच्यावरचे प्रेम त्याहून कितीतरी मोठे आहे। असा कोणताही पापी नाही की त्यांच्यावर ख्रिस्त प्रेम करू शकत नाही। जिथे पाप वाढते, तिथे त्यांची कृपा अधिक विपुल होते। आमच्या तुरुंग सेवा कार्यात आम्ही एका कठोर गुन्हेला भेटलो। संशयामुळे त्याने स्वतःच्या पत्नीची हत्या केली होती आणि तो शिक्षा भोगत होता। जेव्हा त्याला कल्वरीवरील प्रेम समजावून सांगितले गेले, तेव्हा तो मोठ्याने रडू लागला। जर मला हे प्रेम आधीच कळले असते, तो म्हणाला, तर मी कुणी झालो नसतो। आम्ही त्याला बायबल दिले। त्याने ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून वाचायला सुरुवात केली। स्तोत्र 51 अध्यायाने त्याचे हृदयाला खोलवर स्पर्श केला। देवाला प्रिय अर्पण म्हणजे तुटलेल्या आत्मा, तुटलेले व खेदित हृदय। हे देवा, तू तुच्छ मनावर नाहीस। स्तोत्र 51 अध्याय 17 वचन। हे वचन वाचताना तो अनावरपणे रडला आणि प्रभूच्या प्रेमाने भरून गेला। तुरुंगाच्या भीतीची आत तो एका नीतिमान आणि पवित्र जीवन जगू लागला। प्रभूचे प्रेम कठीणात कठीण हृदयही तोडते। जया हृदयाना ना नियम सुधारू शकले, ना तुरुंगाच्या सल्ल्या दगडासारखी कठोर हृदय त्यांचे प्रेमासमोर मनासारखी विचलत। तो पाप दूर करतो, पाप्यावर प्रेम करतो आणि त्याला पवित्रतेत रूपांतरित करतो। मानवजातीला आलिंगन देण्यासाठी जगात आलेले त्यांचे प्रेमच खरे आणि सर्वोत्तम प्रेम नाही काय? उरलेल्या मुलांचा विचार करा। त्याने कितीही गंभीर पापे केली असली तरी वडिलांचे प्रेम त्यांची परतीची आतुरतेने वाट पाहत होते। त्याचप्रमाणे प्रभूचे प्रेम पश्चाताप करणाऱ्या पाप्याची आतुरतेने वाट पाहते। प्रिय देवाचे लेकरांनो, ख्रिस्तांचे प्रेमाचे अधिकाधिक चिंतन करा। त्यांचे ओझडून वागणाऱ्या प्रेमाने तुम्ही परिपूर्ण व्हा। कल्वरीवरील प्रेमाचे वारंवार विचार करा आणि त्यांची स्तुती करा। पुढील चिंतनासाठी वचन। ज्याने आपल्यावर प्रेम केले, आपल्या रक्ताने आपल्याला पापातून शुद्ध केले आणि आपल्याला आपल्या देव व पित्याकरिता राजे व याजक केले, त्याला युगानुयुगे महिमा व सामर्थ असो। आमेन। प्रकटीकरण 1 अध्याय 6 वचन। आजचे बायबल वचन सकाळी हन्ना 28 अध्याय 29 अध्याय 30 अध्याय। संध्याकाळी मार्क 8 अध्याय 22 वचन से 38 वचन। धन्यवाद। वचन